नमस्कार, मी संदीप देसाई. जगाच्या पाठीवर या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. वेगवान. बीजिंगमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढतंय, त्यामुळे इथं कोरोनाची चाचणी करण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीमुळे बीजिंगची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ बंद झाली आहे, तर बीजिंगच्या दक्षिण पूर्वेकडील जिनफादी बाजारपेठ शनिवारी बंद करण्यात आली आहे. स्पेनचे पंतप्रधानांनी 21 जूनपासून शेंजन प्रांतातील प्रवाशांसाठी सीमा उघडण्याची घोषणा केली आहे. पोर्तुगाल वगळता ही सीमा उघडण्यात येणार आहे. सीमा उघडल्यानंतर 14 दिवसांसाठी परदेशातून आलेल्या नागरिकांना घरी किंवा हॉटेलमध्ये अलग ठेवलं जाणार आहे आणि तसं बंधनकारक करण्यात आलंय. स्पेन आणि पोर्तुगालची सीमा 1 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यूकेमध्ये सोमवारपासून दुकानं उघडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, मात्र त्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दुकानांना भेट दिली. यावेळेला त्यांनी लंडनच्या शॉपिंग मॉलमध्ये कामगारांशी चर्चा केली. कामगारांशी बोलताना त्यांनी या आठवड्यामध्ये होणाऱ्या गर्दीचं स्वागत करण्याची तयारी दर्शवली आहे. इंग्लंडमधील दुकान आणि किरकोळ विक्रेते पुन्हा उघडण्याची तयारी करतायत. लॉकडाऊनमधील निर्बंध कमी करण्यात आले असून इंग्लंडमधली दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी न करता 2 मीटरचं अंतर ठेवणं आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. थायलंडमध्ये आजपासून कर्फ्यू हटवला जाणार आहे. तसंच थायलंडमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये दारू विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. सध्या थायलंडमध्ये कोरोनाचे 3000पेक्षा जास्त रुग्ण आहेत, तर 58 जणांचा मृत्यू झाला आहे. अटलांटा इथं रेशर्ड ब्रुक्स यांना पोलीस अधिकाऱ्यानं गोळ्या घातल्यात. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ब्रुक्स यांना हातकडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा भांडण सुरू झालं. यातून त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या ब्लॅक लाईव्हज मॅटर या चळवळीला टोकियो पार्कमध्ये एकत्र जमून नागरिकांनी पाठिंबा दर्शवलाय. फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ बेल्जियम, जर्मनी आणि ब्रिटन तसंच ऑस्ट्रेलियासह अमेरिकेतील संपूर्ण युरोपमध्ये ही निदर्शनं चालू आहे. टोकियोमध्ये झालेल्या या मोर्चामध्ये 1000हून अधिक लोक सहभागी झाले होते. सामाजिक विषमतेविरोधात बर्लिनमध्ये लोक रस्त्यावर उतरले. 9 किलोमीटरपर्यंत साखळी तयार करून या नागरिकांनी निषेध नोंदवला. एकतेचा ध्वज घेऊन निदर्शक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे मास्क लावून हे नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 20,000हून अधिक लोक आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ब्राझीलमधल्या साओ पाउलो इथं ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळीला पाठिंबा देण्यात आला. यावेळेला आंदोलनकर्त्यांनी सामूहिक प्रात्यक्षिकं केली आणि जातीभेदाविरोधात संदेश देणारे बॅनर झळकावत आंदोलकांनी निषेध व्यक्त केलाय. सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या नेतृत्वामध्ये हजारो आंदोलनकर्ते एकत्र जमले. धार्मिक कायद्याचा निषेध करण्यासाठी रविवारी हे आंदोलनकर्ते जमले होते. देशातील धार्मिक समुदायांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याची आवश्यकता आहे. असा कायदा लागू केल्यानंतर गेल्या डिसेंबरपासून निषेध करण्यात येतोय. सिडनी इथं जेम्स कुक यांच्या 2 पुतळ्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. या प्रकरणानंतर स्मारकांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्यांचा विचार करत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियन सरकारच्या नेत्यानं दिलेली आहे. रविवारी सकाळी अज्ञातांनी आणखी एका पुतळ्याची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्राझीलमध्ये वंशद्वेषाविरोधात साओ पाउलो इथं रॅली काढून निदर्शनं करण्यात आली. जातीवाद आणि कोरोना संदर्भातील फेडरल सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. यावेळेला अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय संपुष्टात आणण्याची मागणी केली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. पेरूमध्ये रविवारी मास साजरा करण्यात आला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 4000हून अधिक जणांचे फोटो कॅथेड्रलच्या भिंतीवर लावण्यात आले. 400 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणत्याही पॅरिशियन शिवाय मास आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पिओ यांनी इराणच्या आण्विक करारासंदर्भात दबाव कायम ठेवण्याचा पुनरुच्चार केलाय. यावेळेला बोलताना त्यांनी चीनलाही लक्ष्य केलं. अपारदर्शक लष्करी बांधणीमुळे सर्वांचा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. रशियामध्ये मॉस्को लष्करी परेडसाठी जोरदार तयारी सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझींवर मिळवलेल्या विजयाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्तानं रविवारी सैनिकांनी मध्य मॉस्कोच्या रस्त्यावर परेड केली. यावेळेला सैनिकांनी रेड स्क्वेअरवर युद्धाभ्यासाचा सुद्धा सराव केला. बगदादमध्ये कुवेतचे परराष्ट्र मंत्री आणि इराकी परराष्ट्र मंत्री फुआद मोहम्मद हुसेन यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळेला वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अल सबाह यांची भेट घेतली. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी कोरोनाच्या संकट काळामध्ये
मदतीसंदर्भात चर्चा केली आहे. रशिया कोरोनाच्या संकटावर मात करून उदयाला येतोय, परंतु अमेरिका एक तुटलेल्या सरकारी व्यवस्थेशी संघर्ष करत असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणालेत. काही अडचणी आणि नुकसानी असूनही रशिया कमीत कमी तोट्यानं स्थिरतेचं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. रशिया या परिस्थितीतून लवकरात लवकर सावरणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. वेस्ट पॉइंट पदवी समारंभामध्ये केलेल्या भाषणानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलंय. समारंभाच्या वेळी चालत असताना तो रॅम्प निसरडा असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. यावरून घसरून पडण्याची भीती असल्यानं आपण वेगळे चालत होतो. आपलं आरोग्य सुस्थितीत असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. रशियामध्ये रविवारी मॉस्को बाहेर देशातील सशस्त्र दलाची परेड झाली. या समारंभामध्ये देशातील अधिकारी आणि सैनिक सहभागी झाले होते. यानंतर कॅथेड्रलच्या बाहेर जमलेल्या सैनिकांना दिलेल्या भाषणामध्ये रशियाच्या चर्च आणि सैन्य यांच्यातील मजबूत बंधनावर जोर देण्याच्या सूचना करण्यात आल्या. हे कॅथेड्रल केवळ 600 दिवसांमध्ये तयार केलं गेलं होतं. सिरियन चलनाचा तुटवडा भासू लागलेला आहे, म्हणून उत्तर सिरियातील छोट्या शहरांनी जीवनावश्यक खर्च वाढवण्यासाठी पर्याय शोधलेला आहे. सिरियन पाऊंड गेल्या आठवड्यामध्ये खाली घसरला. डॉलरच्या तुलनेमध्ये पाऊंडनं विक्रमी पातळी गाठली आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उत्तर कोरियाच्या सतत चिथावणी देणाऱ्या संदेशांना प्रत्युत्तर देणाऱ्या हालचाली दक्षिण कोरियानं सुरू केलेल्या आहेत. उत्तर कोरिया विरोधात प्रचारपत्रकं वितरित केल्याबद्दल दक्षिण कोरियावर टीका करण्यात येते. कोरियन वाढीसाठी जे वचन दिलं होतं ते पार पाडण्यामध्ये दक्षिण कोरियाचं सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन्ही देशांमधला वाद आणि संघर्ष चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेमध्ये बदल करण्याच्या योजनेला सरकारनं मान्यता दिली आहे. शहराच्या विकासासाठी मोठं पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती इथल्या प्रसार माध्यमांनी दिलेली आहे. फिलिपिन्सच्या पत्रकार मारिया रेसा यांना न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे. न्यूज राईट रॅपलचे संपादक असलेल्या रेसा यांना या प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागतंय. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असून लोकशाहीची गुणवत्ता धोक्यात असल्याचं रेसा यांनी म्हटलेलं आहे. पाकिस्तानमध्ये भारताच्या 2 उच्च अधिकारी बेपत्ता झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिकाऱ्यांचे फोनही बंद असल्याची माहिती मिळते. इस्लामाबादमध्ये 2 अधिकारी कामासाठी गेले होते. दक्षिण पूर्व चीनमधील महामार्गावर टँकरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 19 जण ठार झाल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. या स्फोटामुळे वेनलिंग शहरातील जवळच्या इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या 21,42,224 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1,17,527 जणांचा मृत्यू झालाय. तर 8,54,106 जण आजारातून बरे झाले. कोरोनाच्या काळामध्ये जपानमध्ये अन्न वितरण प्रणालीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. जपानमध्ये कोरोना संसर्गापूर्वी फूड पार्सलला जास्त मागणी नव्हती, पण आता अनेक प्रतिबंधांमुळे पार्सल फूडच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. स्थानिक रेस्टॉरंटनी पार्सल सेवा अधिक चांगली करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. रेस्टॉरंट बंद असली तरी पार्सल सेवेमुळे अनेकांच्या उलाढालीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्रीस देशाची अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. कोरोनाचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला असला तरी आता इथं अनेक रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्यात आलेली आहेत. यंदाच्या सीझनला आता सुरुवात झाली असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा हॉटेल मालकांना आहे. पर्यटक पुन्हा एकदा मोठ्या संख्येने येतील या आशेवर हॉटेल मालक आहेत. कोरोनामुळे थायलंडमध्ये अनेकांवर रोजगार हिरावले गेल्यानं उपासमारीची वेळ आली. अशाच स्वयंसेवकांचं एक जाळं तयार करून या लोकांना मदतीचा हात दिला जातोय. कोविड थायलंड एड असं या स्वयंसेवी संस्थेचं नाव असून ती देशभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना सहकार्य करते. जेवण, वैद्यकीय मदत, साहित्य तसंच इतर अनेक गोष्टींचं सहकार्य या संस्थेकडून केलं जात आहे. परदेशात असलेल्या थाई नागरिकांकडून या संस्थेला मदत देण्यात येते. चीनच्या बीजिंग शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं अनेक घाऊक मार्केट बंद करण्यात आली आहेत. फळभाज्या त्याचबरोबर मांस यासाठी विशेष विभाग तयार करण्यात आले आहेत.
झिनफादी मार्केटमध्ये प्रकरण आढळल्यानं इथला भाग सील करण्यात आलेला आहे। विशेष विभागातून खरेदी करताना काटेकोरपणे प्रशासनानं दिलेले जे नियम आहेत त्या पाळण्याची सूचना करण्यात आलेल्या आहेत। अमेरिकेमध्ये आता निदर्शकांचा राग जुन्या पुतळ्यांवर निघतोय। न्यू ऑर्लियन्स भागामध्ये लावण्यात आलेला पुतळा तोडून टाकण्यात आलाय। सिटी हॉल इथून हा पुतळा थेट रस्त्यावर आणत त्याला डंकन प्लाझा इथपर्यंत खेचत नेलं। तिथून एका ट्रकवर हा पुतळा ठेवून नदीत फेकून देण्यात आला। शुक्रवारी अमेरिकेतल्या अटलांटा शहरामध्ये झालेल्या गोळीबाराचं फुटेज समोर आलेलं आहे। इथल्या वेंडीज रेस्टॉरंटच्या बाहेर आंदोलन सुरू असताना अचानक आग लागली। या गोंधळादरम्यान 27 वर्षांच्या ब्रुक्स हा निदर्शक पोलिसांच्या गोळीबारामध्ये मारला गेला। या प्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आलंय, तर अटलांटाच्या पोलीस प्रमुखांनीही राजीनामा दिलाय। अमेरिकेतल्या अटलांटामध्ये पोलिसांच्या गोळीबारामध्ये एक कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला। या प्रकरणी 2 पोलिसांचे फोटो प्रशासनाने जारी केलेले आहेत। गॅरेट रोल्फ या पोलिसाला बडतर्फ करण्यात आलंय, तर डेव्हिन बोन्सन यांची बदली करण्यात आली आहे। ब्रुक्स असं या पोलिसांच्या गोळीबारामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याच्या मृत्यूनंतर अटलांटामध्ये पुन्हा एकदा आंदोलन तीव्र झालेलं आहे। न्यूझीलंडमध्येही अमेरिकेतील फ्लॉयडच्या घटनेचे पडसाद उमटताना दिसतात। ब्लॅक लाईव्हज मॅटर असं फलक घेऊन ऑकलंड आणि वेलिंग्टनमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले। ऑकलंडमध्ये हा निषेध मोर्चा सेंट्रल ऑवर्टिया स्क्वेअरवरून सुरू झाला आणि अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासमोर संपला। तर राजधानी वेलिंग्टनमध्ये नागरिकांनी ब्लॅक लाईव्हज मॅटर असा नारा देत नागरी स्क्वेअर ते संसद मैदानापर्यंत कूच केली। चीनची राजधानी बीजिंगमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळून आले। 12 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्यानंतर काही मार्केट सावधगिरीचा उपाय म्हणून प्रशासनानं बंद केली आहेत। नवीन प्रकरणं सापडली असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। वेगवान चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाची प्रकरणं आढळल्यानंतर प्रशासन आता सतर्क झालंय। इथल्या घाऊक मार्केट जवळची 11 निवासी संकुलं प्रशासनाकडून सील करण्यात आली आहे। झिनफादी मार्केटमधील कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं आढळलेली नाही आहेत। या बाजारामध्ये काम करणाऱ्या आणखी काही जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यात। ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून दररोज अनेकांचा मृत्यू होतोय। रिओ शहरातल्या मार्सिओ अँटोनिया इथल्या 25 वर्षांच्या मुलाचाही 10 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनामुळे मृत्यू झालाय। त्याचा मृतदेह कोपा कबाना किनाऱ्याजवळच्या स्मशानभूमीमध्ये पुरण्यात आलाय। कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकारनं बेपर्वाई दाखवल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशातील विमानतळांवर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसाठी तापमान तपासणी अनिवार्य करण्याची घोषणा केली आहे। ताप असलेल्या प्रवाशाला विमान प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये। तसंच मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग यासारखे अनेक नियम विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाळावे लागणार आहेत। तब्बल 4 महिन्यानंतर हाँगकाँग इथलं ओशन पार्क पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय। सध्या फक्त 9000 लोकांना दररोज प्रवेश देण्यात येतोय। मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं असून प्रत्येकाला हात जे आहे ते सॅनिटाईज केल्यानंतरच पार्कमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। प्राणी आणि निसर्ग अशी थीम असलेल्या या पार्कमध्ये राईड्स बरोबर दुर्मिळ पांडे, पेंग्विन सुद्धा पाहता येणार आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फ्रान्समध्ये मास्कचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय। सुरक्षित पुनर्वापर करता येणारे आकर्षक मास्क अशा या मास्कमुळे स्थानिक वस्त्रोद्योग व्यवसायाला सुद्धा काही प्रमाणामध्ये चालना मिळाली आहे। मात्र अद्यापही अनेक जण आशियातून स्वस्त डिस्पोजेबल मास्क ऑर्डर करतायत, तेव्हा स्थानिक वस्त्रोद्योग उद्योगाला चालना मिळण्यासाठी देशामध्येच बनवलेले मास्क वापरावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कोरोनाचं देशातून समूळ उच्चाटन झाल्यानंतर आता न्यूझीलंड रग्बी खेळाच्या नव्या मोसमासाठी सज्ज होतोय। ड्युनेडिन शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक आले होते। हायलँडर्स आणि हॅमिल्टन या 2 संघातील सामना पाहण्यासाठी जवळपास 22,000 प्रेक्षकांनी गर्दी केली होती। प्रशासनानं कोरोना संसर्गासंदर्भात घातलेले सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झालाय। स्वीडिश रेडिओ सिम्फनीतर्फे ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं। तब्बल 3 महिन्यानंतर अशा प्रकारे पहिल्यांदाच प्रेक्षकांसाठी ऑपेरा आयोजित करण्यात येतोय। मोझार्टच्या जीवनावर आधारित या ऑपेराचा आनंद नाट्यगृहांप्रमाणेच प्रेक्षकांना लाईव्ह ही घेता येणार आहे। ऑस्ट्रेलियात सुद्धा फ्लाईटच्या हत्येचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात येत आहे। पर्थ शहरामध्ये सरकारच्या आवाहनानंतरही मोठ्या संख्येनं लोक निदर्शनं करण्यासाठी एकत्र जमले होते। ऑस्ट्रेलियातही इथल्या मूळ निवासी लोकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय।
दक्षिण चीनला मुसळधार पावसानं झोडपलंय. गुआंगझाऊ प्रांतामध्ये या पावसामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता झालेत. पुरामुळे आतापर्यंत 35 रस्ते आणि 3 पुलांचं मोठं नुकसान झालंय. आतापर्यंत 13,000 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं असून आगामी काळामध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी राष्ट्रीय निवडणूक समितीच्या नवीन सदस्यांची नेमणूक केलेली आहे. या नेमणुकांमुळे आता सरकार विरुद्ध कोर्ट वाद पेटण्याची चिन्ह आहेत. यापूर्वी कोर्टानं सरकारनं केलेल्या काही नेमणुका रद्द केल्या होत्या. निवडणूक अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेमध्ये सरकारनं असंवैधानिक चूक केल्याचा ठपका कोर्टानं ठेवलेला होता. उत्तर आणि दक्षिण कोरिया दरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढल्याचं दिसून येतंय. उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तवाहिनीवरून दक्षिण कोरिया विरोधात खूपच कठोर भाषा वापरण्यात आली. दक्षिण कोरियातील काही कार्यकर्त्यांनी फुग्यांवर काही आक्षेपार्ह संदेश लिहून ते आकाशात सोडले होते. या घटनेनं दोन्ही देशातील संघर्षाची ठिणगी पेटलेली आहे. दक्षिण कोरियाला खूपच वेदनादायक प्रसंगाला सामोरं जावं लागेल असा इशारा आता देण्यात आलेला आहे. खासगी स्पेसफ्लाईट कंपनी स्पेसएक्सनं ब्रॉडबँड इंटरनेट सेवा संदर्भातले अंदाजे 60 नवीन स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. फाल्कन 9 रॉकेटच्या सहाय्यानं हे उपग्रह अंतरामध्ये सोडण्यात आले आहेत. स्पेसएक्सच्या स्टारलिंक ब्रॉडबँड नेटवर्कमधील ही उपग्रहांची 9वी बॅच आहे. मध्य चीनला मुसळधार पावसानं झोडपलं. यामुळे अनेक रस्ते गावं पाण्याखाली गेलेली आहेत. चोंगकिंग प्रांतामध्ये अनेक गावांना या पावसाचा तडाखा बसलेला आहे. इथं बोगदा पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळलाय. हेउई अनहुई या प्रांतातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. 2 जूनपासून त्यांनी सुरू केलेल्या चोंगकिंग त्याचबरोबर अनेक इतर प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे लाखो लोकांना त्याचा फटका बसलाय. दक्षिण पूर्व चीनमधील महामार्गावर टँकरचा स्फोट झाला. यामध्ये 19 लोक ठार झाले असून जवळपासच्या इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. वेनलिंग शहरात झालेल्या स्फोटानंतर 132 लोकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. तर स्फोटानंतर ढिगाऱ्याखालून काही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे. पूर्व चीनमधील झिचांग या इथल्या महामार्गावर एका तेलाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय तर 166 जण जखमी झाले. जखमींवर उपचार सुरू आहेत. चायना मीडिया ग्रुप आणि फ्रान्स टेलिव्हिजन संयुक्तपणे पुरातत्व विषयावरील डॉक्युमेंटरी पेकिंग मॅन द लास्ट सिक्रेट्स ऑफ ह्युमनकाइंड तयार करते. चीनच्या वार्षिक सांस्कृतिक दिनी चायना मीडिया ग्रुपचे अध्यक्ष शेन ॲक्सियनगन यांनी फ्रान्सचे संस्कृत मंत्री रायस्टर यांनी या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या माहितीपटामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण आणि शिक्षण यावर ही डॉक्युमेंटरी असणार आहे.